नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला सायन्स फर्स्टचा पिरियड आहे. मी मुद्दाम आज तुम्हाला व्हिडिओ लेक्चर घेतलं कारण की जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकाल. म्हणजे तुम्हाला जर एखादा पॉईंट नाही समजला तर तुम्ही पुन्हा पुन्हा ह्याला रिपीट करू शकणार. आतापर्यंत आपण मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल बघितला, त्याच्यानंतर सगळ्यात पहिले आपण डोबेरायनसचे ट्रायड्स बघितले, त्याच्यानंतर न्यूलँड्सचा रूल पाहिला, नंतर मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल पाहिला. मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल हा बऱ्यापैकी चांगला होता. आपण त्याचे मेरिट्स पाहिले, नंतर डिमेरिट्स पाहिले, बरोबर आहे. आणि आता आपण ह्या सगळ्यांवर मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबलचे काही डिमेरिट्स होते, म्हणजे त्याचे काही ड्रॉबॅक होते, म्हणून आता आपण जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे, इट वॉज गिव्हन बाय द सायंटिस्ट मोस्ले सायंटिस्टने हा पिरियॉडिक टेबल आपल्याला दिला. आणि त्याने त्या काळामध्ये जेवढे एलिमेंट्स डिस्कवर झालेले होते त्या सगळ्या एलिमेंट्सला त्याने या पिरियॉडिक टेबलमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. मग आता त्याने जो बेसिक क्रायटेरिया जो होता मोस्लेने, तो बेसिक क्रायटेरिया हा ॲटॉमिक मासच्या ऐवजी त्याने कोणता क्रायटेरिया वापरला? आता ॲटॉमिक मास जो होता तो त्याने खोडून काढला आणि ॲटॉमिक मासच्या ऐवजी त्याने कोणता क्रायटेरिया वापरला? ॲटॉमिक नंबरचा क्रायटेरिया त्याने वापरला. मग त्याने मॉडर्न पिरियॉडिक रूल तयार केला, त्याचा पिरियॉडिक लॉ तयार केला. काय लॉ सांगितला त्याने? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. काय लॉ सांगितला? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर periodic functions of their atomic numbers. Now this periodic table is depend on the atomic number of an elements. आता ह्या पिरियॉडिक टेबलचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत? सगळ्यात पहिला कॅरेक्टरिस्टिक्स बघा, पहिला आहे कॉलम्स. मॉडर्न पिरियॉडिक टेबल कंटेन्स, किती कॉलम दिसत आहेत बघा तुम्हाला, 1 2 3, हे किती आहेत? 9 10 11 12 13पासून तर 17पर्यंत. आणि हा शेवटचा जो आहे हा कोणता आहे? 18 नंबरचा आहे. इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल देअर आर 18 व्हर्टिकल लाईन्स, दे आर कॉल्ड ॲज अ कॉलम्स. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये 18 व्हर्टिकल लाईन्स आहेत, त्यांना काय म्हटलेलं आहे? कॉलम्स म्हटलेलं आहे. फर्स्ट अँड सेकंड कॉलम्स जे आहेत, फर्स्ट अँड सेकंड कॉलम म्हणजे हा जो फर्स्ट आणि सेकंड कॉलम जो आहे फॉर्म्स यस ब्लॉक एलिमेंट्स. पहिला आणि दुसरा कॉलम जो आहे तो मिळून कोणते एलिमेंट्स तयार होतात? यस ब्लॉक एलिमेंट्स आर फॉर्म. कॉलम नंबर 3 to 17, कॉलम नंबर 3 to 12 forms D block elements. Column number 13 to 18 forms P block elements, and F block elements are below the periodic table. This is about the column. We will take it later on detail मध्ये. आता ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, हॉरिझॉन्टल लाईन्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल आर कॉल्ड ॲज अ पिरियड. हॉरिझॉन्टल लाईन्स जे आहेत त्यांना काय म्हणायचं? पिरियड म्हणायचं. फर्स्ट पिरियड इज व्हेरी शॉर्ट पिरियड, इट कंटेन्स ओनली 2 एलिमेंट्स. हा जो फर्स्ट पिरियड जो आहे हा खूप शॉर्ट आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 2 एलिमेंट्स आहेत. कोणते कोणते 2 एलिमेंट्स आहेत? हायड्रोजन आणि हेलियम. बघा इथे हायड्रोजन आहे, इथल्या मधले सगळा गॅप आहे आणि सगळ्यात शेवटी काय आहे? हा इथे हेलियम आहे. तुम्ही म्हणाल की हेलियमला इथे का बसवला आहे? कारण हेलियम हा इनर्ट गॅस आहे, त्याच्यामुळे तो कोणाच्या कॉलममध्ये आहे? इनर्ट गॅसच्या कॉलममध्ये आहे. फर्स्ट पिरियड इज द शॉर्टेस्ट पिरियड, इट कंटेन्स ओनली 2 एलिमेंट्स, हायड्रोजन अँड हेलियम. सेकंड अँड थर्ड पिरियड आर शॉर्ट पिरियड अँड दे कंटेन्स 8 एलिमेंट्स. बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. सेकंड अँड थर्ड पिरियड्स आर शॉर्ट पिरियड अँड दे कंटेन्स 8 एलिमेंट्स रिस्पेक्टिवली. नाव तिसऱ्या पिरियडपर्यंत झालं. आता हा चौथा आणि पाचवा. फोर्थ अँड फिफ्थ पिरियड आर लॉंग पिरियड
फोर्थ अँड फिफ्थ पिरियड आर लॉंग पिरियड. दे कंटेन्स किती एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये 18 एलिमेंट्स. त्यांच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत 18 एलिमेंट्स आहेत. हे पूर्ण फुल भरलेलं आहे. कोणते पिरियड फोर्थ अँड फिफ्थ. सिक्स्थ पिरियड इज द लॉंगेस्ट पिरियड. 6 नंबरचा जो पिरियड आहे तो सगळ्यात मोठा आहे, लॉंगेस्ट आहे. त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत हे 18 एलिमेंट्स आणि हे 14 एलिमेंट्स. असे त्याच्यामध्ये जवळजवळ 32 एलिमेंट्स आहेत. आणि हा पिरियड जो आहे सिक्स्थ नंबरचा पिरियड कुठून चालू होतो तो इथून चालू होतो. म्हणजे हा जो 6 नंबरचा पिरियड आहे हे एवढे हे 18 एलिमेंट्स आणि इथला जो आहे इथला एलिमेंट्स हा एलिमेंट थोडेसे वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात. ते रेडिओ ॲक्टिव्ह आहेत म्हणून हे एलिमेंट्स उचलून आपण इथे ठेवलेले आहेत. ह्याच ब्लॉकमध्ये म्हणजे डी ब्लॉकमध्ये आणि तिसऱ्या कॉलममध्येच एलिमेंट्सचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स सेम आहेत म्हणून हे सगळेचे सगळे एलिमेंट्स आपण मॉडर्न पिरियडिकमध्ये खालच्या साईडने दाखवलेले आहेत. त्यांना आपण इथे कोणते एलिमेंट्स म्हणतो डी ब्लॉक म्हणतो. म्हणजे लॅन्थॅनाइड आणि ॲक्टिनाइड म्हणजे डी ब्लॉक एलिमेंट्स तर आहेत पण त्यांना सेपरेट नाव आहे लॅन्थॅनाइड. आणि जे याच्या खालचे जे आहेत जे 7th पिरियडमधले आहेत यांचे कॅरेक्टरिस्टिक्स या तिसऱ्या ग्रुपसारखेच आहेत ते आहेत ॲक्टिनाइड्स आणि ते आपण इथे खाली दाखवलेले आहेत. मग आता काय म्हणत होतो आपण 6th पिरियड इज द लॉंगेस्ट पिरियड अँड इट कंटेन्स 32 एलिमेंट्स. 7th पिरियड इज द आपण ते लॉंगेस्ट आहे की नाही म्हणू शकत नाही कारण त्याच्यात बऱ्याच वॅकंट प्लेसेस आहेत. 7th पिरियड इज द वॅकंट पिरियड. तो अजून रिकामा आहे. बघा काय काय कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले मी. एवढ्या संपलेल्या नाहीत अजून भरपूर आहेत. दिस इज द मॉडर्न पिरियडिक टेबल. फर्स्ट पिरियड हॉरिझॉन्टल लाईन्स आर कॉल्ड ॲज अ पिरियड. फर्स्ट पिरियड इज द शॉर्टेस्ट पिरियड. इट कंटेन्स ओनली 2 एलिमेंट्स. सेकंड अँड थर्ड पिरियड आर द शॉर्ट पिरियड. दे कंटेन्स ओनली 8 एलिमेंट्स. फोर्थ अँड फिफ्थ पिरियड आर द लॉंग पिरियड. दे कंटेन्स 18 elements. Sixth period is the longest period. It contains 32 elements. And 7th period is the vacant period. हे पिरियडच्या बाबतीत झालं. कॉलम्सच्या बाबतीमध्ये किती कॉलम्स आहेत 18 कॉलम्स आहेत. दॅट कॉलम्स आर कॉल्ड ॲज अ ग्रुप इन द पिरियडिक टेबल. आता हा टोटल मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तो कसा 4 पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे. Total modern periodic table is divided into 4 blocks: S block, P block, D block and F block. S, P, D and F. First and second group, using first and second group S block is formed. पहिला आणि दुसरा ग्रुप मिळून S block तयार होतो. Using first and second group S block is formed. First group elements are also called as alkali metals. हे फर्स्ट ग्रुपचे जे एलिमेंट्स आहेत त्यांना अजून काय म्हणतात दुसरं नाव अल्कली मेटल्स. सेकंड ग्रुप एलिमेंट्स आर ऑल्सो नोन ॲज अल्कलाइन अर्थ मेटल. दे आर ऑल्सो नोन ॲज अल्कलाइन अर्थ मेटल. Now the group numbers from 13 to 18 are called as P block elements. 13 पासून तर 18 पर्यंतचे जे ग्रुप आहेत that group forms P block elements. Group from 3 to 12 forms D block elements and F block elements are below the periodic table. F ब्लॉकचे जे एलिमेंट्स आहेत ते पिरियडिक टेबलच्या खाली आहेत. बघा कॅरेक्टरिस्टिक्स सांगते. पुढचं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स S ब्लॉक एलिमेंट्स अँड P ब्लॉक एलिमेंट्स आर नॉर्मल एलिमेंट्स. आता व्हॉट डू यू मीन बाय नॉर्मल एलिमेंट्स? द एलिमेंट्स ओनली in which only the last orbit is vacant
or incomplete, that elements are known as normal elements. S block elements and P block elements are called as normal elements, means in S block and P block elements last orbit is incomplete. D block elements are called as transition elements, that is in the D block elements last 2 orbits are incomplete. In the D block elements last 2 orbits are incomplete. F block elements are called as inner transition elements. What do you mean by inner transition elements? The elements in which last 3 orbits are incomplete are called as inner transition elements. S block and P block normal elements, that is only last orbit is vacant. D block elements are called as transition elements, that is last 2 orbits are incomplete. F block elements are called as inner transition elements, means last 3 orbits are incomplete. These are the main characteristics of the modern periodic table. Okay. आता हे जे आहेत हे अल्कली मेटल्स आहेत आणि हे जे आहे अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत. फ्रॉम द नंबर ऑफ ग्रुप we can identify the number of electrons in the last orbit. From number of group we can identify the number of electrons in the last orbit, and the number of the period number of the element shows number of orbits in the electronic configuration of a element. म्हणजेच फर्स्ट पिरियडचा जर एलिमेंट असेल तर त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये फक्त एकच ऑर्बिट असतं. सेकंड पिरियडचा जर एलिमेंट असेल तर त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये 2 ऑर्बिट असतात. थर्ड पिरियड असेल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये 3 ऑर्बिट असतात. ओके, दीज आर द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल. ठीक आहे, राहिलेला आपण उद्या बघू.